नमस्कार मंडळी, मी मोनिका. आजच्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. माहेरचा वानोडा पुन्हा एकदा आलेला आहे आणि या वानोड्यात काय काय आहे दाखवते. थोड्याच दिवसापूर्वी मला 10 किलो डाळ तुरीची आईने पाठवली होती. आम्ही लग्नाला गेलो होतो, त्या ठिकाणी वडील घेऊन आलेले होते आणि आता पुन्हा एकदा बघा काय काय वस्तू आलेल्या आहेत दाखवते. तर ह्या ज्या आहेत त्या चिंचा आहेत, त्या त्यांच्या शेतातल्या आहेत. चटणी लसणाची तिने जाळ करून आणलेली आहे. तीळ आणि लसणाची ही चटणी आहे. त्याचसोबत ह्या वर्षी केलेले नवीनच बाजरीचे वडे, जे की माझ्या मुलांना खूप जास्त आवडतात. डब्याला त्यांना जर बाजरीच्या वड्यांची भाजी आणि पोळी दिली तर त्यांना खूप छान वाटतं. बटाट्याच्या भाजीपेक्षा जास्त त्यांना बाजरीचे वड्यांची भाजी आवडते. ही चिंच वडिलांच्या शेतातीलच आहे आणि माझ्या आईला माहिती आहे की मुलीला माझ्या आंबट चिंबट लोणचं ह्या सगळ्या गोष्टी जास्त आवडतात, म्हणून खास तिने 2 किलो ह्या असतील मला वाटतं. तर चिंचासुद्धा आणलेल्या आहेत. त्याचसोबत गहू तांदळाचे पापडंसुद्धा तिने भुजून आणलेले आहेत. चूल आमच्याकडे आम्ही पेटवत नाहीत म्हणजे कसं की भाड्याचं घर आणि खाली कर, त्यामुळे कुठे चूल आणि लाकडं शोधत बसावं. त्यामुळे गहू तांदळाचे जे पापडं असतात ते सुद्धा तिने खास करून भुजून आणलेले आहेत आणि आम्हाला ते पापडं अगदी 3-4 दिवस पुरलेत. त्याचसोबत तिने डाळी आणलेल्या आहेत. तुरीची, हरभऱ्याची डाळ. तुरीची डाळ मी आधीच तिला सांगितलं होतं, तिने 10-15 किलो पाठवली. त्यासोबतच तिने गावरानी मठ, जे की आमच्याच शेतातले आहेत म्हणजे वडिलांच्या शेतातील आहेत, ते पाठवले आहेत. आणि बेसनपीठ. ती मला दरवेळेस बेसनपीठ हमखास पाठवते, कारण तिला माहिती मी बेसनाची डाळ जी आहे ती दळून आणत नाही. दुकानावरून रेडीमेड मुलगी माझी जे आहे ते पीठ आणते, म्हणून ती बेसनपीठ दरवेळेस पाठवते. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दरवेळेस मला हे नॅचरल असं मध, ज्याला की हणीसुद्धा म्हणतो आपण, तर नॅचरल प्रकारे काढलेलं वडिलांनी हे मध जे आहे ते काढलेलं आहे, ते सुद्धा दरवेळेस ती मला हमखास पाठवते.